स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आज मोकळा होण्याची शक्यता। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। एसटी, रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आज राज्यभर आंदोलन, तर भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मुंबईसह राज्यभरात घर महागण्याची शक्यता। 1 एप्रिलपासून रेडीर केनर दरांमध्ये होणार वाढ। रेडीर केनर दर 10 ते 14% वाढण्याची शक्यता। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अजितदादांची भेट घेत अंजली दमानी यांची मागणी। तर आज आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। पुणे सोलापूर पाठोपाठ नागपुरातही गुइलेन बॅरेज सिंड्रोमचा धोका वाढला। नागपुरात 4, सोलापुरात 2, पुण्यात 101 रुग्ण। तर उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय पथकाची नियुक्ती। नाशिक, पुण्यापाठोपाठ आता सांगलीच्या विट्यात 500 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त। सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पळ काढणाऱ्या काही आरोपींना अटक। नालासोपाऱ्यात आज सलग 5व्या दिवशी अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा। आतापर्यंत 41 जणांची घरं जमीनदोस्त, रस्त्यावर राहण्याची वेळ। उघड्यावर संसार मांडताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू।